आज एक नवीन विषय घेऊन आपण येत आहोत. गेल्या महिन्यामध्ये आपण डायबिटीज या विषयावर चर्चासत्र घेतलं होतं आणि त्या महिन्यामध्ये 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. ते एक निमित्त साधून आपण ह्या सीरीजला सुरुवात केलेली आहे, हे मी आधीच सांगितलं आहे तुम्हाला. अ, काय होतं, की पूर्ण वर्षभरामध्ये एकदा तरी प्रत्येक माणूस हेल्थ कॉन्शियस हा 100% होतोच आणि तो मुहूर्त असतो 1 जानेवारी. कोणत्याही वर्षाचं घ्या तुम्ही. निदान त्या वर्षाच्या सुरुवातीला तरी आपण असं नेहमी गृहीत धरतो, की नाही, नाही ह्या वर्षी आपण जरा हेल्थवर आपल्या विचार करायला पाहिजे, काहीतरी एक्सरसाइज करायला पाहिजे, आपल्या स्थूलतेवर काही मार्ग निघेल का पाहायला पाहिजे. आणि अगदी काही जण कंटिन्यू करतात, काही जण फक्त 10-15 दिवस तरी श्री गणेशा नक्कीच करतो. पण आपण त्या श्री गणेशाला कसं काय मार्गदर्शन करावं, ह्या दृष्टिकोनातून हे सेशन ठेवलेलं आहे. आज आपण बोलणार आहोत ओबेसिटी या विषयावर. स्थूलतेवर मात कशी करायची आणि त्यासाठी जे मार्गदर्शन करणार आहेत, त्या सगळ्या आपल्या तुमच्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेतच डॉक्टर अरुणाताई टिळक. कारण त्यांनी गेल्या महिन्यामध्ये आपल्या डायबिटीज या विषयावर खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. त्यामुळे मी त्यांचा परत परिचय करण्याच्या भानगडीमध्ये नाही पडत आहे. कारण तुम्हा सगळ्यांना त्या ओळखीच्या आहेत, परिचयाच्या आहेत. परंतु जर कोणी नवीन जॉइन झालं असेल, तर त्या सगळ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे, की तुम्ही आमचं अगोदरचं डायबिटीजचं सेशन पहा. तिथे त्यांचा मी सविस्तर परिचय पण दिला आहे आणि त्या निमित्ताने तुम्ही ते सेशन पण अटेंड करू शकाल. तुम्हाला त्यावर पण मार्गदर्शन मिळेल. तर म्हणून मी जास्त वेळ घेत नाहीये. मी आपल्या डॉक्टर अरुणाताई टिळक यांना सांगते आहे, की तुम्ही मार्गदर्शनाला सुरुवात करूया. अजूनही म्हणजे पार्टिसिपंट्स जॉइन होत आहेत. तर मला वाटतं आपण वेळेचं बंधन ठेवूया. कारण असं होतं, की आपला एक अनुभव आहे, की गेल्या वेळेला आपल्याला क्वेशन आन्सर सेशनला फार कमी वेळ मिळाला. तर म्हणून मी माझं पण जे सुरुवातीचं प्रास्ताविक आहे ते आवर्जून घेते आहे आणि मी डॉक्टरांना विनंती करते, की तुम्ही प्लीज सेशन सुरू करा. नमस्कार. धन्यवाद स्वातीताई. आपण आजचा जो विषय आहे स्थूलता आणि त्याच्यावरती आपण आयुर्वेदाद्वारे काय करू शकतो. तर आत्ता 21 डिसेंबर हा जागतिक मेडिटेशन दिवस साजरा झाला, जागतिक ध्यान दिवस. म्हणजे बघा की ध्यानाची आवश्यकता काय आहे हे आता अख्ख्या जगामध्ये माहिती पडायला लागलाय, की सगळीकडे जेवढी अराजकता माजली आहे, सगळीकडे जे झालेलं आहे विध्वंसक वृत्ती, आणि त्या सगळ्यावरती जर ध्यानाने काही मात करता येत असेल तर ती आपण करावी, ह्या दृष्टीने विचार झाला आणि त्यांनी जागतिक ध्यान दिवस हा डिक्लेअर केला. जसा 21 जून हा जागतिक आयुर्वेद दिवस साजरा केला जातो, तसा 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस साजरा केला. आणि मग हा दिवस साजरा केल्यानंतर हे जे ध्यान असतं, तर ते ध्यान आपण कशासाठी करायचं, कशाद्वारे करायचं, तर योगशास्त्राच्या द्वारे साजरं करायचं. तर आपल्या आजच्या सत्राची सुरुवात मगाशी जसं ते आजीनी छान गोड गाणं आपल्या नातवासाठी गायलं, तर मी योगशास्त्राची जी प्रार्थना आहे पतंजली मुनींची, त्यांनी आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करते. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू कालच 25 डिसेंबर झाला आणि आपण बघितलं की सगळीकडे बाजारपेठा पूर्णपणे ओसंडून वाहत आहेत. सगळे मॉल्स कपड्यांनी खचाखच भरलेले आहेत. आणि अशा वेळेला जर तुम्ही बघितलं की ह्या ठिकाणी हल्ली 3x 4x XXL XXL ह्याच्या पुढच्या ह्या सगळ्या गोष्टी बाजारात यायला लागलेल्या आहेत. आणि मग त्या गोष्टी बघताना मनात विचार येतो की हे 3XL 4XL म्हणजे काय आहे हो, आणि ह्याची गरज का पडली. म्हणजे आपल्याला ह्या लोकांना एवढी स्थूलता आहे की त्यांना नॉर्मल फिटिंगचे कपडेच होत नाहीत.
पण त्यांना सुद्धा वाटतं ना, की आपण छान कपडे घालावं, छान दिसावं आणि ह्याच्यासाठी ह्या सगळ्यांचा उपद्व्याप करायला लागला. पण आपल्या प्रत्येकाच्या मनात असं वाटतं ना, की आपण छान चवळीच्या शेंगेसारखं शिडशिडीत राहावं आणि मग ते कसं राहावं हे आज आपण बघणार आहोत. जसं ताईंनी मगाशी सांगितलं, की 1 जानेवारी हा आपला सगळ्यांचा संकल्प दिवस असतो. पण तो संकल्प आपला वर्षभर टिकून राहतो का? आणि तो टिकून कसा ठेवायचा हे आज आपण बघणार आहोत. तर ही जी स्थूलता जी असते, ती स्थूलता म्हणजे बघा, की ह्याची कारणं काय आहेत? ह्याच्यावर काय प्रकार येतात? आणि ह्याच्यावरती आपण कशा प्रकारे मात करू शकतो? आणि मग ती मात आपण आहाराद्वारे कशी करू शकतो? व्यायामाद्वारे कशी करू शकतो? योगाद्वारे कशी करू शकतो? हे आपण बघणार आहोत. तर ही जी स्थूलता असते, ही स्थूलता कशामुळे येते? तर हे जर आपण बघितलं, तर असं बघितलं की जसं एशियन लोक जी असतात त्यांच्या जीन्समध्ये हार्ट अटॅकला प्रोन जीन्स असतात, तसे असे बरेच लोक असतात की त्यांच्या जीन्समध्ये ते स्थूलत्वाकडे जाणारे जीन्स त्यांच्या शरीरात असतात. म्हणजे आपण बघतो की एखाद्या घरामध्ये पूर्ण सगळे आजोबा आजी आई वडील मुलं ही सगळी स्थूलच असतात, वजनाला जास्तीच असतात. म्हणजे लोक त्यांना म्हणतात की खाते पिते घर के बच्चे दिख रहे हैं. पण हे खाते पिते घर के बच्चे दिसणं खरं आरोग्यासाठी चांगलं नसतं ना. आणि मग ते का चांगलं नसतं ते आपण पुढे बघणारच आहोत. तर ही जी व्यक्ती असतात त्या कारणांमध्ये जसं स्थूलता म्हटलं आणि जो मागच्या वेळचा जो विषय होता डायबिटीस, तर हे जे आहे ना हे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणतात आणि हे सगळं विशियस सर्कल आहे, दुष्ट चक्र आहे. म्हणजे एका आजारातनं दुसरे आजार होत असतात. म्हणजे आपण जसं बघितलं की जेनेटिकली जाडे असतात, तसं काही लोक जे असतात ते त्यांना आहारामध्ये सतत गोड वस्तू खात असतात. म्हणजे ते म्हणतात ना, की आम्हाला स्वीट टूथ आहे. म्हणजे जेवण झालं, की रात्री काही ना काहीतरी गोड खायला पाहिजे म्हणजे पाहिजे. मग तो अगदी गुळाचा खडा का असेना आणि मग ते व्यक्ती त्या जेवणामध्ये गोष्टी खातातच खातात. आणि एकदा का ते खायची चटक लागली ना, की मग त्यांना वाटतं, की हे आपलं नेहमीचंच आहे. आपल्या भारतीय जीवनामध्ये चहा, जसं मागच्या वेळेला मी सांगितलं होतं, की चहा हे आपल्या घरामध्ये एक अमृततुल्य पेय मानलं जातं. सकाळ उठली, की चहाचं आधण गॅसवर चढलंच पाहिजे. आणि मग अशा वेळेला त्या चहामध्ये किती साखर घातली जाते आणि तो चहा तुम्ही किती वेळा प्यायला जातो आणि असं आहे बघा की आपल्याला जेवढी गरज असते तेवढ्याचा वापर होतो आणि ज्याची गरज नाही ते आपल्याकडे साठवून ठेवलं जातं. आपल्याकडे पैसे जास्ती झाले तर आपण बँकेत साठवून ठेवतो, बँकेत एफडी करतो, त्याचे अजून काही शेअर्स घेतो, सोन्यामध्ये आपण गुंतवणूक करतो. पण तुम्ही जो खाल्लेला आहार आहे त्या आहाराद्वारे जर तुमच्या शरीरामध्ये जर जास्तीचा मेद गेला, जास्तीचे फॅट गेले, तर ते कुठे जाणार? आणि मग ते फॅट सेल्स तिथे डिपॉझिट व्हायला लागतात. आणि मग ह्या ज्या फॅट सेल्स असतात त्या तुमच्या पोटावरती डिपॉझिट होतात. त्या तुमच्या लिव्हरमध्ये येतात. कारण आपलं लिव्हरचं जे असतं ते सगळं शरीराचं पाचन तंत्र सांभाळत असतं. पण जर हे एक्स्ट्रॉ झालेलं फॅट आहे ते मग तिथे साठवून ठेवलं जातं. पण तुम्ही जो खाल्लेला आहार आहे त्या आहाराद्वारे जर तुमच्या शरीरामध्ये जर जास्तीचा मेद गेला, जास्तीचे फॅट गेले, तर ते कुठे जाणार? आणि मग ते फॅट सेल्स तिथे डिपॉझिट व्हायला लागतात. आणि मग ह्या ज्या फॅट सेल्स असतात त्या तुमच्या पोटावरती डिपॉझिट होतात. त्या तुमच्या लिव्हरमध्ये येतात. कारण आपलं लिव्हरचं जे असतं ते सगळं शरीराचं पाचन तंत्र सांभाळत असतं. पण जर हे एक्स्ट्रॉ झालेलं फॅट आहे ते मग तिथे साठवून ठेवलं जातं. म्हणजे हे फॅटी लिव्हर म्हणजे काय असतं की त्या ह्याची कपॅसिटी संपत जाते की त्याच्यामध्ये किती सेल्समध्ये आपण फॅट डिपॉझिट करायचं आणि त्याचा शरीरासाठी वापर करायचा. आणि मग हे असं फॅटी लिव्हर घेऊन वर्षानुवर्षांनी ही एक खूप मोठी गंभीर समस्या होत चाललेली आहे. म्हणजे फॅटी लिव्हर हे पुढे सिरॉसिसकडे जातं आणि पुढे हा लिव्हरच्या कॅन्सरकडे सुद्धा जातो. म्हणजे बघा की स्थूलता हा आजार आहे हे लोकांना कळतच नाही. आणि ही स्थूलता तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे? म्हणजे तुम्ही त्याचा शेवट एखाद्या व्यक्तीचा कॅन्सरमध्ये होणार आहे का? हे सुद्धा समजत नाही. म्हणजे कॅन्सरच्या पेशंटची जेव्हा आम्ही ट्रीटमेंट देतो, तेव्हा त्यांच्या डाएट चार्टमध्ये आम्ही पहिलं त्यांना सांगतो की तुम्ही साखर बंद करा. कारण साखर बंद केलीत ना, की तुमचे निम्मे आजार आटोक्यात येतात. आणि आपण आपल्याकडे प्रत्येक सण जे असतात, ते आपण गोडधोड करून साजरे करतो. पण पूर्वीच्या काळी त्या लोकांची साखर पचवण्याची तेवढी क्षमता होती. पण हल्लीच्या लोकांची आहे का? हा विचार करणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे काय होतं, की आपल्या जेवणामध्ये आपण किती प्रमाणात साखर खातोय,
हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे ते कारणांपैकी एक कारण झालं. त्याच्यानंतरचं महत्वाचं कारण म्हणजे अनियमित आहाराच्या वेळा. म्हणजे आपण बघा की आत्ता मला भूक नाहीये किंवा आत्ता मला ऑफिसला जायचं आहे किंवा आत्ता मी लॅपटॉप पुढे बसलोय, मला काम आहे, मीटिंग आहे आणि माझं जेवण उशिरा होतं. आणि अशा वेळेला या अनियमित आहाराच्या वेळा सुद्धा तुमची स्थूलता वाढवतं. म्हणजे आपण जे म्हणायचो की ज्या वेळेला भूक लागेल त्यावेळेला योग्य वेळी जेवण घेणं गरजेचं आहे. तर त्या अनियमित वेळा सुद्धा टाळणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा जो विषय येतो की सतत एका जागी बसून काम करणं. म्हणजे बघा की आपण ऑफिसमध्ये जेव्हा कामाला बसतो किंवा 8 तास आपण ठिय्या देऊन बसलेलो असतो. आणि हल्ली वर्क फ्रॉम होम या संकल्पनेमुळे म्हणजे कोविड पासून जेव्हा ही वर्क फ्रॉम होम ही संकल्पना झालेली आहे, तेव्हापासून आपल्याला पूर्णपणे बैठं काम करायची सवय लागलेली आहे. म्हणजे सकाळी मुलं उठतात आणि 9 वाजता लॉग इन करतात. म्हणजे तोपर्यंत ती अंथरुणात पडलेली असतात, की त्यांची आई त्यांना अंथरुणातनं उठवते, "अरे उठा." पण तोपर्यंत सुद्धा ती मुलं उठत नाहीत आणि त्याच्यानंतर ती लॅपटॉपवर जाऊन बसतात. आणि तिथे गेलं की त्यांच्या शरीराला अजिबात व्यायाम होत नाही. मग ती मुलं व्यायाम करणार कधी आणि त्यांचं शरीर सुदृढ ठेवणार कधी? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ना एकमेकांमध्ये अशा दुष्ट चक्रासारख्या गुंतलेल्या असतात. त्यामुळे व्यायाम नाही, व्यायामाचा अभाव आहे. हल्ली आपल्याकडे लिफ्टचा वापर होतो. आपण दुसऱ्या मजल्यावर राहत असो, तिसऱ्या मजल्यावर राहत असो, तिथे सुद्धा आपण लिफ्टचा वापर करतो. आपण लिफ्टमधनं उतरून एसी कारमध्ये जातो. आपल्याला साधं दूध आणायला मागे जायचं असेल, आपल्या बिल्डिंगच्या मागे एक थोडंसं दुधाचं दुकान असेल, हल्ली तर घरामध्येच दुधाच्या पिशव्या येतात. पण तिथे जरी जायचं झालं किंवा काही आणायचं झालं, तर मुलं पटकन स्कूटरला किक मारतात आणि पुढे दुकानात जातात. म्हणजे चालणं हे त्यांच्या खिचगंटीतच नसतं, की काही सांगितलं की नाही, जस्ट आलो 2 मिनिटात, किक मारतो आणि आलो. म्हणजे बघा या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला तुमच्या अनारोग्याला कशा कारणीभूत होतात. म्हणजे पूर्वीच्या काळी मुलांना शाळेत जाण्यासाठी सुद्धा मैलोन-मैल चालायला लागायचं. पण हल्ली तर काय मुलांना शाळेत जाण्यासाठी सुद्धा एसी त्यांच्या ज्या स्कूल बस असतात, त्या स्कूल बस त्यांच्या अगदी घराच्या खाली येतात. तिथपर्यंत त्यांना आई-वडील सोडतात. तिथून ती मुलं शाळेत उतरली, की ते शाळेमध्ये बसतात. म्हणजे हल्ली बघा की ही स्थूलता जी आहे ती लहान मुलांमध्ये सुद्धा स्थूलत्वाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. होऊनही जेव्हा त्याचा म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जेव्हा याच्यावरती अभ्यास केला की ही स्थूलता किती मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलांमध्ये पसरलेली आहे, तेव्हा जवळजवळ 7 ते 8% एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही मुलं स्थूल अशी आढळलेली आहेत. त्यामुळे आपण हा अतिशय विचार गरजेचा आहे. परत ती मुलं काय होतात, बसमध्ये त्यांचा 1-1 तास जातो, सिग्नल्समध्ये, ट्रॅफिकमध्ये ती मुलं अडकलेली असतात आणि त्याच्यानंतर ती जेव्हा येतात, तेव्हा ती परत क्लासला जातात आणि तिथे सुद्धा ट्युशन्स असतात. तिथे सुद्धा ती मुलं तुम्हाला बघितलं तर परत बसून असतात. अभ्यास, एके अभ्यास किंवा बसणं, त्यामुळे व्यायाम हा प्रकार त्यांना होतच नाही. त्यामुळे हे स्थूलतेचं प्रमाण लहान मुलांपासून वाढत जात आहे. आणि ही जी स्थूलता आहे, ही परत त्यांना डायबिटीसकडे घेऊन जाते. परत त्यांच्या तुम्ही डब्यामध्ये बघाल, तर डब्यामध्ये सुद्धा ज्या गोष्टी खायला नाही पाहिजेत, त्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. म्हणजे आपण विविध प्रकारची त्यांना जी पाकिटं देतो, त्या पाकिटांमध्ये सुद्धा त्यामध्ये मिठाचं एवढं जास्ती प्रमाण असतं आणि हे त्यांच्या घरातल्या पालकांना हे किती समजतंय माहित नाही, कारण मुलांचे हट्ट असतात. 2 मिनिटामध्ये आम्हाला हे पाहिजे. अशा गोष्टी त्या मुलांना जर तुम्ही डब्यात देत गेलात, तर त्या मुलांचं वजन हे वाढत जातं. त्याच्यानंतर आपण काही आजारांकडे बघूया, की कशामुळे बरं आपलं वजन वाढतं, या मुलांचं किंवा लोकांचं वजन कशामुळे वाढतं? तर हल्ली जसं मी म्हटलं, की मधुमेह ही जागतिक समस्या झाली आहे, स्थूलता ही जागतिक समस्या झाली आहे. तसंच थायरॉइड ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळणारी समस्या झालेली आहे. त्याच्यामध्ये हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम असे 2 प्रकार येतात. म्हणजे आपली जी गळ्यामध्ये जी एक ग्रंथी असते, छोटीशी फुलपाखराच्या आकाराची, त्याचं फंक्शन जर बिघडलं, की त्याच्यातनं जे स्त्राव येत असतात, हॉर्मोनल जे सिक्रिशन्स होत असतात, ती जर योग्य प्रमाणात झाली नाही, ती जर कमी प्रमाणात झाली, तर हायपोथायरॉइडिझम होतं. आणि ती जी थायरॉइड ग्रंथी असते, ती जास्ती प्रमाणात जर ऍक्टिव्हेट झाली, तर त्याच्यामुळे हायपरथायरॉइडिझम होतं. तर हायपोथायरॉइडिझममध्ये व्यक्तीचं वजन खूप वाढत जातं. आणि तिथे काय होतं, की त्या व्यक्तीला भूक भूक जी असते, ती भूक तर लागते.
पण ते आपण म्हणतो ना, की म्हणजे त्यावेळेला भूक लागत नाही, पण त्यांचं वजन वाढतं. म्हणजे पूर्वीच्या काळी कधी-कधी काही मुलांना घरात आई म्हणायची, की "अरे, हा तर काहीच खात नाही, पण ह्याचं वजन कसं वाढतं?" किंवा ह्याच्या अगदी एक पोळी खाल्ली किंवा अगदी थोडंसं एक चमचाभर तरी तूप खाल्लं, तरी ह्याच्या अंगाला हे खूप छानपैकी लागतं. पण ह्याच्या मागे त्याची प्रकृती कुठली आहे? म्हणजे आयुर्वेदानुसार विचार केला तर वाताची प्रकृती आहे, पित्ताची प्रकृती आहे, कफाची प्रकृती आहे. त्याच्यामुळे त्याला हा आजार होतोय, त्याच्यामुळे त्याला त्याचं वजन वाढतंय का? हे बघणं गरजेचं असतं. तसं हायपोथायरॉइडिझममुळे सुद्धा वजन वाढत असतं. त्याच्यानंतर हल्ली स्त्रियांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आढळणारी जी बिकट समस्या मी म्हणते, म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या 5 मुली किंवा 5 स्त्रियांपैकी 3 मुली ज्या असतात, त्या पीसीओडीने ग्रासित असतात. आणि हे पीसीओडी म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, की तिच्या स्त्रीच्या ओव्हरीजमधनं जे ओव्हम बाहेर पडणं अपेक्षित असतं दर महिन्याला, ते बाहेर पडत नाही आणि ते तिथेच साठून राहतं. आणि त्या मुलीची पाळी जी असते ती इर्रेग्युलर व्हायला लागते. आणि ह्या पीसीओडीमुळे तिच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो. आणि मग त्याच्यामुळे तिचं वजन वाढायला लागतं. आणि हा इतका गंभीर आजार आहे, की या पीसीओडीमुळे पुढे वंध्यत्व किंवा अबॉर्शन्स अशा अनेक समस्या निर्माण होतात. आणि ह्याची सुरुवात सुद्धा मुलगी जेव्हा वयात यायला लागते 12व्या वर्षी, 13व्या वर्षी जेव्हा तिची पाळी येते आणि त्याच वेळेला जर तिच्या खाण्यामध्ये अतिशय मोठे जंक फूड झाले किंवा आत्ता जी सांगितलेली जीवनशैली आली, तर ह्या सगळ्यामुळे तिचं वजन हे वाढायला लागतं. चुकीच्या आहार-विहारामुळे हे सगळे तिच्या शरीरामध्ये गोष्टी निर्माण व्हायला लागतात. अजून एक महत्वाचं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. म्हणजे आजचं जीवन जे आहे, की मी तर असं म्हणेन, की जवळ-जवळ 80% आजार हे सायकोसोमॅटिक असतात. आणि त्या सायकोसोमॅटिक आजारामुळे पहिलं कारण असतं मन. म्हणजे आपण म्हणतो ना, की मन जे असतं ते तुमच्या मनाने तुम्ही वेगवेगळे आजार निर्माण करत असता. आम्ही जेव्हा मेडिकलला होतो, त्यावेळेला आम्हाला जो विषय शिकवायचे ना, म्हणजे आज काय टेम्परेचर शिकवलं, डायबिटीज शिकवलं किंवा कुठचेही आजार शिकवले, तर असं आम्हाला वाटायचं, की बापरे! ही सगळी सिम्प्टम्स आमच्यामध्ये आहेत. आम्हाला पण वाटतंय, की अरे बापरे! आपल्याला तर हे आजार होणार नाहीत ना. तसंच ह्या ताणतणावामुळे कारण हे आपल्याला असं का होणार आहे, हे होण्याच्या मागचं कारण काय माहितीये? आपल्या हातात जे खेळणं असतं आणि त्या खेळण्यावरती आपण जे सर्च करतो, तर ते जे Google बाई असते ना, आपल्याला काही झालं किंवा आपल्याकडे एखादा रिपोर्ट आला आणि आपण तो रिपोर्ट बघितला, की मला त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं असतं, की कोरिलेट विथ धिस, धिस, धिस. यू जस्ट आस्क युअर डॉक्टर किंवा व्हॉटएव्हर. आणि मग तुम्ही डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी तुम्ही तुमचं डोकं वापरता, म्हणजे पेशंट डोकं वापरतात आणि ते Googleवरती सर्च करतात, की हे काय आहे बरं? ह्याचा काय संबंध लागतोय? आणि जर ते पूर्णपणे त्यांना समजलं नाही, तर त्यांची हृदयाची धडधड अजून वाढते. म्हणजे असे कितीतरी पेशंट आमच्याकडे जेव्हा रिपोर्टचं जंजाळ घेऊन येतात आणि हे Googleच्या शंका घेऊन येतात, तेव्हा त्यांना मी पहिल्यांदा सांगते, तुमचे रिपोर्ट्स बाजूला ठेवा. तुम्हाला काय होतंय ते मला सांगा आणि त्याच्यानंतर मी तुमच्या रिपोर्ट्सकडे बघते. आणि जेव्हा ते सांगतात त्यांचे रिपोर्ट्स बघते, मग मी त्यांना विचारते, की तुम्ही Google करून आलात का? म्हणे, "हो मॅडम." मग मी सांगितलं, की ते सगळा चॅप्टर बंद करा आणि आपण त्याच्यावरती बोलूया. आपण ठरवूया तुम्हाला काय झालंय ते. आणि मग ते जेव्हा रिलॅक्स होतात ना, तेव्हा निम्मे 50% ते बरे झालेले असतात. मग त्यांना खरोखर समजतं, की आपल्याला एवढा गंभीर आजार झालेला नाहीये किंवा मला हे झालेलं नाहीये. त्यामुळे इथे विचार करणं खूप गरजेचं आहे, की आपल्याला खरोखर काय झालंय आणि मग अशा वेळेला आपल्या जवळच्या डॉक्टरांचा, वैद्याचा योग्य सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा मानसिक तणाव आपण उगाचच ओढवून घेत असतो. आणि या मानसिक ताणतणाव जसं म्हटलं, की स्कूल बसला मूल जातंय आणि स्कूल बस आली नाही. मला ऑफिसला जायचंय. मला बस पकडायचंय. मला 8:32 ची गाडी पकडायची आहे. पण ती गाडी मला पकडता नाही आली, तर ती बाई जीव टाकून धावत-धावत जाते. घरातलं सगळं करते. स्वतःकडे लक्ष देत नाही. पण हे टेन्शन तिच्या डोक्यामध्ये इतकं बसलेलं असतं ना आणि त्याच्यामुळे तिला ह्या मानसिक ताण-तणावामुळे सुद्धा स्थूलता हा विकार जडतो. आणि तो कसा जडतो? तर जेव्हा ती थोडीशी रिलॅक्स होते, तेव्हा तिला जाणवतं, "अरे, मला भूक लागलीये." म्हणजे बाई किंवा पुरुष दोघंही. आणि मग अशा वेळेला नको त्या गोष्टी खाल्ल्या जातात. म्हणजे आपण जर ब्रेकफास्टला बघितलं, तर जे बाहेर जातात, त्यांना किती वेळा हेल्दी ब्रेकफास्ट किंवा घरचा ब्रेकफास्ट ती लोकं खातात.
किंवा बघा आपण बाहेर बघतो की जे रिक्षा ड्रायव्हर असतात किंवा जे काम करतात किंवा जी मुलं IT मध्ये असतात, कॉलेजात जाणारी मुलं असतात, ते त्यांच्या पोटामध्ये दिवसाला किती वडापाव रिचवतात, किती वेळा ते पाणीपुरी खातात. माझ्या घराच्या अगदी गल्लीच्या बाहेरच पाणीपुरीचा ठेला आहे. मोठं दुकान आहे छान. आणि तिथे जर बघितलं तर भरपूर कॉलेज गोईंग मुलं, शाळेतली मुलं सगळीजण छान पाणीपुरी खात असतात. एकदा तर कहर म्हणजे प्राममध्ये एका बाळाला बसवलं होतं, अगदी असेल 1.5 वर्षाचं. आणि त्याला त्याची आई पाणीपुरीतलं थोडंसं पाणी जिभेला लावत होती आणि त्या भैयाला सांगितलं, इसमें मीठा डालो, तीखा मत करो. आणि ते छोटं बाळ ती पाणीपुरी सगळं छान खात होता. आणि आईला कौतुक वाटत होतं की माझं बाळ पाणीपुरी खात आहे. अरे पण 1 वर्षाचं बाळ हे पाणीपुरी कौतुकाने खिलवण्याची गोष्ट आहे का? म्हणजे बघा की आपण आपल्या मुलांना निरोगीपणाचा भेट देतोय का आपण आजारी पडण्याच्या गोष्टी त्यांना देतोय? आणि जर तुम्ही 1.5 वर्षाच्या वयापासून मुलांना पाणीपुरीची चटक लावलीत, तर ती मुलं पुढे गेल्यावरती 5व्या वर्षी अगदी 5-6 प्लेट पाणीपुरी आरामात खातील. म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही त्यांना निरोगीपणा देणार आहात का आजार देणार आहात? हे खूप बघणं गरजेचं आहे. हे सगळी स्थूलतेची कारणं झाली, की कुठच्या गोष्टींमुळे स्थूलता येते. ह्याच्यानंतर जी स्थूलता असते, ती स्थूलता आपण जर बघायला गेलो, तर स्थूलता ही आपण म्हणजे आपल्यासमोर एखादी व्यक्ती आली, आता आमच्यासमोर एखादी व्यक्ती आली दवाखान्यामध्ये, तर त्या ॲट फर्स्ट ग्लान्स म्हणजे अगदी पहिल्या नजरेमध्ये आपल्याला समजतं, की ही व्यक्ती नॉर्मल आहे. तिचं वजन 50 किलो असेल, 60 किलो असेल का ती स्थूल आहे. हे आपल्याला सगळ्यांनाच समजतं. तर त्या स्थूलतेचे प्रकार सुद्धा कसे असतात बघा. म्हणजे बऱ्याच वेळेला की तुमच्या पेल्विसच्या खाली म्हणजे कमरेच्या खालचा जो भाग असतो, तो जास्ती मोठा असतो. म्हणजे बऱ्याच वेळेला स्त्रियांच्या बाबतीत हे आढळून येतं आणि त्याला पेअर शेप ओबेसिटी असं म्हणतात. म्हणजे पेअरचं फळ जसं असतं, की वरती ते पेअरचं फळ छोटं असतं आणि त्याचा खालचा जो घेर असतो, तो मोठा असतो. म्हणजे त्या स्वरूपामध्ये ती व्यक्ती असते. त्याच्यानंतर जो असतो तो ॲपल शेप ओबेसिटी म्हणजे त्यांचं जे असतं ना, की पोटामध्ये फॅट जास्ती असते आणि हे आपण बऱ्याच वेळेला पुरुषांच्या बाबतीत बघतो. म्हणजे जे लोकं अतिशय जास्ती प्रमाणात दारूचं सेवन करतात, त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं आढळून येतं. म्हणजे सगळ्याच जे दारू पीत नाहीत त्यांचं पोट मोठं असं नाहीये. पण जे लोकं दारू पितात त्यांच्या पोटामध्ये जास्ती प्रमाणात फॅट साठला जातो. जसं मी मगाशी सांगितलं, की फॅटी लिव्हर जी असते, तर मग हे दारूच्या दुष्परिणामामुळे सुद्धा ही जी ओबेसिटी असते तशी असते. नंतर एक असते सेंट्रल ओबेसिटी. म्हणजे ती व्यक्ती फुटबॉलप्रमाणे गोल असते. म्हणजे त्याचा पूर्ण चेहरा गोल असतो. त्याला डबल चिन असते. त्याचे दंड जाडे असतात. त्याचं पोट जाडं असतं. त्याच्या मांड्या जाड्या असतात. पूर्ण शरीर जे असतं ते गोल गरगरीत असं मोठं झालेलं असतं. तर ह्या आपण कुठच्या प्रकारामध्ये येतो ह्याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला समजून येईल की आपल्याला कुठच्या भागावरती काम करणं गरजेचं आहे. तर ही जी सेंट्रल ओबेसिटी झाली, या 3 प्रकारच्या ओबेसिटी झाल्या. आता आपण थोडंसं आयुर्वेदाकडे वळूया. म्हणजे आयुर्वेद शास्त्रामध्ये सुद्धा ह्या ओबेसिटीचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे चरक संहिता, सुश्रुत संहिता ह्या ज्या 5,000 वर्षापासूनच्या ज्या संहिता आहेत, तर त्याच्यामध्ये चरक संहितेमध्ये सूत्रस्थान म्हणजे चॅप्टरमध्ये त्यांनी अष्टौ निंदितीय अध्याय असं सांगितलेलं आहे. आणि अष्टौ निंदितीय, अष्टौ म्हणजे 8 आणि निंदितीय म्हणजे ज्यांची निंदा केलेली आहे. तर असे कुठचे लोक आहेत की ज्यांची निंदा केलेली आहे? तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जो अतिकृश आहे तो सुद्धा वर्ज्य मानावा आणि जो अतिस्थूल आहे तो सुद्धा म्हणजे तो दुरुस्त करायला त्यांनी सांगितलंय की तो कष्टप्रद असतो. म्हणजे अतिस्थूल व्यक्ती जी असते त्याच्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये असं वर्णन केलेलं आहे की अतिस्थूल व्यक्ती जी असते तिला एक तर भूक कमी लागते, त्याच्यानंतर तिला झोप जास्ती येते, तिला आळस जास्ती येतो, तिला भूक जी लागते ना ती आपण म्हणतो एखाद्याला भस्म्या लागलाय म्हणजे त्याला सतत खाय खाय सुटलेली असते. म्हणजे एखादी आई म्हणते सुद्धा अरे किती वेड्यासारखा बकासुरासारखा खातोयस. पण ते त्याच्या मागे काय असतं कारण की हे तुमचं शरीर जे असतं ना तुमचं जेनेटिकली तसं तयार झालेलं असतं. किंवा आपण असं बघितलं की काही वेळेला हल्ली अॅनोरेक्झिया म्हणजे आपण बघतो की टेन्शन हा जो प्रकार असतो ना, तर काही काही मुली ज्या असतात
त्यांना उगाचच टेन्शन येतं आणि त्या रात्री 12-12, 2-2 वाजेपर्यंत मोबाईलवर चॅटिंग चाललेलं असतं. आणि अशा वेळेला त्यांच्या हातामध्ये नको त्या गोष्टी पॉपकॉर्न्स म्हणा किंवा वेगवेगळ्या पॅकेट्समधलं फूड असतं. आणि झोमॅटो तर हल्ली सगळ्यांचा मित्र झालेला आहे. म्हणजे झोमॅटोनी मागे म्हटलं तसं की 5 करोडचा धंदा झोमॅटो देतो. घरच्या स्त्रिया आळशी, घरच्या मुली आळशी आणि झोमॅटो मात्र श्रीमंत. तर ह्या सगळ्यामुळे तुमचं आरोग्य मात्र पूर्णपणे धोक्यात. तर त्यांनी सांगितलेलं आहे की त्या अष्टोनिंदी त्या अध्यायामध्ये की असे व्यक्ती असतात त्यांना तहान खूप लागते. अशा व्यक्तींचं पोट खूप जास्ती मोठं वाढलेलं असतं. अशा व्यक्ती असतात बघा, काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की अशा व्यक्तींची कामेच्छा कमी झालेली असते. कामेच्छा म्हणजे सेक्स रिलेशन ठेवण्यासाठी जी डिझायर असते ती कमी झालेली असते. म्हणजे त्या वेळेला चरक संहितेमध्ये या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. आणि जेव्हा कामेच्छा कमी होते त्यावेळेला इन्फर्टिलिटी सुद्धा पुढे, म्हणजे हे सगळं जे दुष्ट चक्र आहे ते पूर्णपणे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडीशी आयुर्वेदाची अशी बॅकग्राऊंड बघूया की आपण ह्या सगळ्या गोष्टी अशा का निर्माण होतात किंवा ह्या अशा का पुढे पुढे तयार होतात. त्या व्यक्तींना अति झोप येते, अति, त्याला तंद्रा म्हणतात. म्हणजे त्या माणसांना दुपारी सुद्धा झोपा म्हटलं तर त्या अंगावरती छान, आता थंडीचे दिवस आहेत, आपण बघतो की सकाळी छान ब्लँकेट घेऊन झोपायची सध्या तरी स्थिती आहे, आमच्याकडे तरी आहे. तर त्या त्यांना सतत तंद्रा, म्हणजे त्यांना काही विचारलं ना की त्यांचे डोळे झोपाळलेले असतात किंवा त्यांना झोप येत असते, ते फ्रेश असे नसतातच कधी. पण खाका मात्र त्यांची कमी होत नाही. तर आपण जो आहार घेतो त्याचं जेव्हा पचन होतं त्या पचन झालेल्या आहार रसापासून उत्तम असा रसधातूची निर्मिती होते. म्हणजे आयुर्वेद शास्त्रानुसार आपलं शरीर जे असतं ते 3 दोषांनी बनलेलं असतं आणि सप्त धातूंनी बनलेलं असतं. म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे धातू त्या प्रत्येक एकेका धातूतून उत्पन्न होत असतात. म्हणजे आपण म्हणतो की आपल्या शरीरामध्ये ब्लड क्वांटिटी एवढी आहे, किंवा आपण जेव्हा आपण आपलं सगळं आपण पॅरामीटर्स चेक करतो, ब्लड चेक करतो, तेव्हा त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन किती किंवा काय, तर आपण जे अन्न खातो त्याच्यापासून रस बनतो, त्याच्यापासून पुढे रक्ताची निर्मिती होते. त्या रस, रक्त, मांस, मेद, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेवढ्या सिस्टीम्स आहेत, म्हणजे स्केलेटल सिस्टीम, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, ह्या सगळ्या सिस्टीम्स मध्ये ह्या आपल्या ज्या धातू, मी जसं म्हटलं आयुर्वेदामध्ये, तर रसापासून रक्ताची निर्मिती होते, रक्तापासून रस, रक्त, मांस, आपलं बॉडीमध्ये जे आपलं जे फॅट असतं किंवा जे मसल्स असतात तर त्याची निर्मिती होते. त्याच्यानंतर अस्थि, म्हणजे बोनी स्ट्रक्चर जे आहे तर त्याची निर्मिती होते. म्हणजे आपण बघा की आपण बघतो की आपल्या बोन मॅरोमध्ये ब्लड सेल्स असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेद शास्त्रामध्ये अतिशय योग्य प्रकारे सांगून ठेवलेल्या असतात. आणि पहिल्या धातूचं जर पचन योग्य झालं नाही तर त्याच्या पुढे जो निर्माण होणारा धातू असतो त्याचं पचन योग्य होत नाही. आणि मग त्यामुळे एकातून दुसरा धातू जो होतो तो कमी प्रतीचा, कमी मात्रेचा निर्माण होतो. आणि मग त्याच्या पुढे काय होतं की तो जो मेद धातू आहे त्या मेदाचं पण योग्य प्रकारे पचन होत नाही. आणि तो, जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याला जे शरीराला उपयोगी नाही ते आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवलं जातं, त्याचं डिपॉझिट केलं जातं. तसा हा मेदधातू जर साठवला गेला, त्याचं योग्य प्रकारे मेदात रूपांतर झालं नाही तर त्या व्यक्ती ज्या असतात ना त्या अशा थुलथुलीत दिसतात. जे आपण बघतो की काही स्त्रिया ज्या असतात त्यांचे दंड असतात, ते दंड नॉर्मल पेक्षा जास्ती जाडे असतात. पण ते जाडे म्हणजे बघा, आपण जर असं खेडेगावात गेलो की ज्या स्त्रिया कष्टकरी आहेत त्या दिसायला काळ्या सावळ्या असतील पण त्या अतिशय घाटदार शरीर असतं त्यांचं, म्हणजे त्यांच्या शरीरावरती फॅट कुठेही नसतो. पण ह्या ज्या स्त्रिया मी म्हंटल की त्यांचं शरीर थुलथुलीत, हा शब्द तिथे सांगितलेला आहे. आणि त्यांच्या मांड्या ज्या असतात, म्हणजे आज समजा असं आपण एखाद्या एखाद्या फुग्यामध्ये हवा भरलेली आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी भरल्यात एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत आणि त्याला जर हलवलं तर ती हलते. तर त्याप्रमाणे त्या स्त्रीचे किंवा पुरुषांचे दंड जर तुम्ही असे हलवलेत, म्हणजे आता बघा आपण हात जसा ओढला तर इथे आपल्याला हातामध्ये फॅट येत नाहीये, पण तोच जर दंड ओढला आणि तिथे तुमच्या जर हाताच्या चिमटीमध्ये बऱ्याच प्रमाणात मांस आलं तर त्या व्यक्तीला स्थूल असं, म्हणजे अगदी साधं मेजरमेंट घेतलं तर त्याला स्थूल आपण असं म्हणू शकतो. आणि मग काही स्त्रियांच्या दंडांमध्ये ते फॅट डिपॉझिट व्हायला लागतं. म्हणजे बाकी शरीर सगळं त्यांचं प्रपोर्शन मध्ये असतं पण त्यांच्या दंडामध्ये त्याची स्थूलता खूप जास्ती असते. आणि ते बऱ्याच वेळेला जेनेटिकली पण असतं
किंवा ते काम न केल्यामुळे असतं किंवा त्याचं एकदा डिपॉझिशन सुरू झालं त्या फॅटचं की ते तिथे फॅट जमतच राहतं. काही स्त्रियांच्या पोटावरती आणि काही स्त्रियांच्या मांड्यांवरती किंवा पुरुषांच्या सुद्धा, मुलांच्या सुद्धा. आणि हा जो मेदधातू आहे असा जो कनिष्ठ प्रतीचा असतो, म्हणजे एक जर नॉर्मल नाही जर निर्माण झाला तर त्याच्या पुढचा नॉर्मल निर्माण होत नाही. आणि त्याच्यानंतरचा जो शुक्र धातू आहे त्याचं निर्माण सुद्धा योग्य होत नाही. आणि मीच असं म्हटलं की त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये कामेच्छाही कमी होते आणि ह्यामुळे इन्फर्टिलिटी सारखे आजार सुद्धा होतात. म्हणजे हे दुष्टचक्र इतक्या प्रकारे चालू राहतं. म्हणजे बघा आपल्याला लहानपणी शाळेमध्ये एक गोष्ट होती की सुखी माणसाचा सदरा. बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती असेल तर तो सुखी माणसाचा सदरा म्हणजे जो कष्ट करतो, त्याला खाल्लेलं अन्न सुखाने पचतं आणि त्याच्या अंगावरती जरी एक साधा कपडा असला आणि तो आनंदात असतो की त्याच्या अंगावर काही मोठे सिल्कचे कपडे नसतात, काहीही नसतं, पण ती व्यक्ती अतिशय निरोगी असते. आणि हे असं निरोगी पण आपल्याला मिळण्यासाठी आपण या आयुर्वेदाचा आधार घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेद शास्त्र हे असं आहे ना की मला अगदी जेव्हापासून मी ऍडमिशन घेतली या शास्त्राला, मी त्याच्या प्रेमात पडले या शास्त्राच्या. कारण तुम्ही बघा की ह्या आयुर्वेद शास्त्रामध्ये ना तुम्ही एखादं औषध घेतलं किंवा तुम्ही आयुर्वेदात सांगितलेली जी दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला साईड बेनिफिट्सच मिळतात. म्हणजे तुमची एखादी गोष्ट तुम्ही डॉक्टरांकडे किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांकडे सांगून आलात की मला हे होत आहे, तर असे आमचे कितीतरी पेशंट म्हणजे पेशंट असं कितीतरी वेळा येतात आणि सांगतात, अरे मॅडम, तुम्ही मला याच्यासाठी औषध दिलं, पण माझी ऍसिडिटी होती ती तर गायबच झाली. मला आता आठवत पण नाही की मला ऍसिडिटीसाठी कुठची ॲलोपॅथीची गोळी किंवा कुठची दुसरी गोळी घ्यावी लागते. म्हणजे इथे आपण साकल्याने विचार करत असतो की हा आयुर्वेद शास्त्र असं आहे ना की तो संपूर्ण देहाचा विचार करतो, तुमच्या मनाचा विचार करतो. म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं की ताणतणाव, सायकोसोमॅटिक डिसिजेस, त्याप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये ह्या सगळ्या गोष्टींच्या मागचं जे मूळ जे आहे ते आपलं मन असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण साकल्याने विचार केला तर आपण स्थूलतेवरती नक्कीच मात करू शकतो. तर ही अष्टनिंदित व्यक्ती जी असते तर ते आयुर्वेद शास्त्र असं सांगतं की अशा व्यक्तींना आपल्याला बरं करण्यासाठी खूप त्याच्यावरती कष्ट घ्यायला लागतात. म्हणजे डॉक्टरांना पण आणि त्या व्यक्तीला स्वतःला सुद्धा. म्हणजे जेव्हा आमच्याकडे लोक येतात, पेशंट येतात की मी आणि अजून एक गोष्ट सांगते की आमच्याकडे ना लोक काही आजार झाले की असे घोड्यावरनं धावत येतात की मॅडम आत्ताच्या आत्ता 4 महिन्यात माझ्या मुलीला बारीक करून द्या. तिचं आम्ही लग्न ठरवतोय किंवा लग्न ठरलंय. पण तुमची मुलगी जर 100 किलो वजनाची असेल तर डॉक्टर तिला कसं लवकर बारीक करून देणार? म्हणजे डॉक्टर तिचं वजन 4-5 किलो कमी करायला मदत करतील, पण हे सगळं तिच्या हातात आहे ना. आणि मग जर आग लागली तर तेव्हा विहीर खणण्यात काही अर्थ असतो का? नाही. तर अशा वेळेला त्या मुलीच्या आईने हा विचार करणं वयाच्या 21व्या वर्षीच गरजेचं आहे की माझ्या मुलीचं वजन जर वाढत चाललंय तर ते कंट्रोलला आत्ताच ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तिचं जेव्हा लग्न ठरेल किंवा लग्न ठरवताना सुद्धा खूप एखादी मुलगी जाडी असेल तर ती समस्या खूप मोठ्या प्रमाणात येते आणि हे बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल. त्यामुळे आम्हाला त्या रुग्णांना सांगायला लागतं की तुम्ही आमच्याकडे एखादा आजार जर घेऊन आलात, साधा सर्दी खोकल्याचा आजार असेल, 1-2 दिवस तुम्ही आता खूप थंडी पडली आहे, सर्दी झाली किंवा तुम्ही थंड खाल्लं त्याच्यामुळे सर्दी झाली तर तो आजार लवकर बरा होतो. पण वर्षानुवर्ष तुम्हाला एखादा जर आजार झाला असेल, तुम्ही माझ्याकडे एखादी कंप्लेंट घेऊन जर 10 वर्ष आलात, तर तो आजार बरा होण्यासाठी ते म्हणतात की आम्हाला लगेच सांगा की आम्हाला कधी बरं वाटेल. अरे पण तुम्ही थोडे दिवस औषध घ्या, त्याच्यावरती शरीरावर होणारे परिणाम बघा. तर मग त्यांना सांगायला लागतं की तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे, तुम्ही 10 वर्षापासून तुमच्याकडे सगळं संचित तुमचं पुण्य कर्म ठेवलेलं आहे, तर ते कमी करण्यासाठी किमान 10 महिने तुम्हाला त्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ही गुणगाठ प्रत्येकाने आपल्या मनाशी बांधली पाहिजे की आपल्याला आजार किती वर्षापासून आहे आणि मग तो बरा व्हायला आपल्याला किती वेळ लागेल. आपण हा आजार बरा होण्यासाठी किती जणांकडे फिरून आलो आहोत आणि मग आपल्याला तिथे आपण किती वेळ दिला. मग आपण आयुर्वेदाकडे आलोय तर आपल्याला किती वेळ तिथे आपल्याला काम करायला लागेल हे बघणं गरजेचं असतं. तर आता इथे हा अष्टोनिंदित झाला. तर इथे स्थूलतेची व्याख्या जी असते तर त्याच्यामध्ये बॉडी मास इंडेक्स हा पण एक मोठा प्रकार असतो
की बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय. तर बॉडी मास इंडेक्स म्हणजे असं असतं की तुमचं वजन जे असतं ते जेवढं किलोग्राम मध्ये आहे, तर त्या किलोग्राम जेवढं वजन असतं त्याच्या खाली त्याला तुम्ही तुमची जी उंची असते त्याला त्या उंची मीटरमध्ये घ्यायची आणि त्या उंचीने भागायचं. म्हणजे तुमचा जो येतो तो बॉडी मास इंडेक्स. तर तो जो बॉडी मास इंडेक्स असतो तो जर 20 पेक्षा कमी असेल तर तुम्ही नॉर्मल व्यक्ती असता. पण तो जर बॉडी मास इंडेक्स जर 25 पेक्षा जास्ती असेल तर तुम्ही स्थूलतेकडे जाता. आणि तो जर 30 पेक्षा जास्ती असेल तर तुम्ही अतिस्थूल या कॅटेगरीमध्ये मोडता. म्हणजे आपल्याला कुठच्या लेवलवरती काम करणं गरजेचं आहे ते आपल्याला समजून येतं. किंवा एक साधं आपण उदाहरण घेऊ शकतो की आपली उंची जेवढी इंचामध्ये आहे त्या तेवढ्या उंचीच्या पेक्षा डबल तुमचं पाऊंडमध्ये वजन म्हणजे 2.2 LBS म्हणजे 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 2.2 LBS किंवा पाऊंड. तर जर पुरुष असतील तर त्याच्यातनं त्यांनी 4 वजा करायचे किंवा स्त्री असेल त्याच्यातनं 6 वजा करायचे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वजन उंची जी आहे ती इंच जेवढी आहे तर त्या इंचाच्या डबल वजन पाऊंडामध्ये असलं पाहिजे आयडियली. आणि त्याच्यातनं तुम्ही 4 वजा केले तर ते पुरुषांचं अगदी योग्य वजन होतं. पण इथे परत असं एक बघा की आपल्या वजनाच्या 10% वजन हे तुम्ही धरू शकता की ते माझ्यासाठी योग्य आहे. म्हणजे आपण बघतो एखादी व्यक्ती वर्षानुवर्ष आपल्याला समजा आपली मैत्रीण एखादी 10 वर्षानंतर भेटली, 15 वर्षानंतर भेटली किंवा अगदी माझी शाळेतील लहानपणाची मैत्रीण भेटली. तर आपण तिला सहज म्हणतो, "अरे, तू आहेस तशीच आहेस गं, अगदी काहीच बदल नाही झाला तुझ्यामध्ये." तर हा जो फरक आहे ना 10% कमी किंवा जास्त किंवा एखाद्या व्यक्ती असतात त्या बारीक असतात आणि त्या वर्षानुवर्ष बारीकच असतात. म्हणजे त्यांना तुम्ही तेलात घोळवा, तुपात घोळवा, साखरेत घोळवा, पण त्यांची वजनं ही वाढतच नाहीत. पण ती ऍक्टिव्ह असतात, फिट असतात, त्यांचं पचन योग्य असतं, ती सगळी कामं अतिशय योग्य प्रकारे करत असतात. झोप लागते, भूक लागते, त्यांना मुलं व्यवस्थित होतात. म्हणजे इथे कुठेही त्यांना त्यांच्या वजन कमी असण्याचा परिणाम होत नाही. तर तुमच्या वजनाच्या 10% वजन आयडियल वजनाच्या 10% कमी असेल किंवा जास्ती असेल तरी सुद्धा ते चालू शकतं. म्हणजे ते तुम्हाला काही त्रास देत नाही. आणि हा त्रास मी म्हटलं तसं की स्थूलता हा त्रास केव्हा होतो की एकतर मुलींची लग्न होत नाहीत तेव्हा तुमच्याकडे धावत येतात किंवा PCOD सारखे आजार होतात तेव्हा धावत येतात किंवा डायबेटीस हा जो आजार आहे ना हा तुम्हाला असा वर्षानुवर्ष तुमच्या शरीरात छुप्या रुस्तुमसारखा लपून बसलेला असतो. पण जेव्हा तुम्ही काही इन्शुरन्स करायला जाता किंवा तुम्ही तुमचं इयरली चेकअप करायला जाता आणि अशा वेळेला तुम्ही जेव्हा तुमचं ब्लड प्रोफाईल करता तेव्हा तुम्हाला जाणवतं की अरे माझी शुगर जास्ती आहे. मी जेव्हा लिपिड प्रोफाईल करतो म्हणजे आम्ही जेव्हा पेशंटचं वजन जास्ती आहे आणि ते वजन कमी करण्यासाठी त्यांच्या ज्या टेस्ट सांगतो त्याच्यामध्ये आम्ही लिपिड प्रोफाईल करून घेतो. कारण हल्ली जसं मी म्हटलं की कोलेस्ट्रॉल ही पण एक खूप मोठी समस्या झालेली आहे. आणि कोलेस्ट्रॉल जर हाय असेल तर त्याच्यामुळे हार्टची दुखणी होण्याचं प्रमाण वाढतं. म्हणजे बघा ह्या सगळ्यांना मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणतात. एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरं. आणि मग हे सगळे एकात एक गुंतलेले पाय असतात. ते जर आपल्याला सोडवायचे असतील तर यासाठी आपण आपलं वजन कंट्रोलला ठेवणं खूप गरजेचं असतं. तर हे जे लिपिड प्रोफाईल आहे तर त्या लिपिड प्रोफाईलमध्ये सुद्धा ट्रायग्लिसराईड, कोलेस्ट्रॉल अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. आणि मग न चालणं किंवा तुमच्या आहारामध्ये तुम्ही सतत मिठाया खाणं, गोड खाणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर पाहिल्या तर आपण जे करायला नाही पाहिजे तेच आपण करत असतो. म्हणजे एक मी सांगते की मी एक 10-15 वर्षापूर्वी मी पायी वारीला गेले होते आणि मी जायच्या आधी जस्ट नॉर्मल रुटीन चेकअप केलं होतं तेव्हा माझं थोडंसं कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं म्हणजे 200 पर्यंत गेलं होतं. आणि आम्ही 8 दिवसामध्ये ती पायी वारी केली होती आणि आम्ही तेव्हा 8 दिवसामध्ये म्हणजे जवळजवळ दररोज 30 किलोमीटर चालणं व्हायचं. ह्याच्या आधी दररोज एवढं चालायची कधीच सवय नव्हती. पण आपल्याला एखादी गोष्ट करायची तर आपण झपाटून एखादी गोष्ट करत असतो आणि आम्ही वेड्यासारखे सगळे चालत होतो. कारण आम्हाला एकच टार्गेट होतं की त्या भगवंताचं पांडुरंगाचं दर्शन आम्हाला म्हणजे जी आपली नेहमीची एकादशी त्याच्या आधीच्या एकादशीला घ्यायचं आहे. कारण तेव्हा आमच्याकडे वेळ नव्हता, फक्त 7 दिवस होते. आणि आम्ही जेव्हा तिथे गेलो, आम्ही दर्शन घेतलं आणि मी घरी आले एक 8 दिवसांनी. डॉक्टर असल्यामुळे काय होतं ना, की डोक्यात सतत विचार चालू असतात, की मी एवढे चालले आहे, तर ह्याचा माझ्या शरीरावरती काय परिणाम झालेला आहे. आणि मी जेव्हा लिपिड प्रोफाईल केलं,
तेव्हा ते इतकं नॉर्मलला आलं होतं. आणि तेव्हापासून मी ठरवलं, म्हणजे माझ्या पेशंटचं जेव्हा ज्यांचं वजन कमी करायचं आहे, ज्यांचं लिपिड प्रोफाईल कमी करायचं आहे, म्हणजे माझ्या डाएट चार्टमध्ये जसं मी गोष्टी लिहिते तसं त्यांना काय करायला पाहिजे, डूज अँड डोंट्स, ह्याच्यामध्ये हे चालणं हे इतकं महत्वाचं आहे. म्हणजे जी लोक चालतात किंवा आपण बघतो की जे वारकरी असतात, मैलोनमैल चालत असतात, त्यांचं ह्या सगळ्या पॅरामीटर्स हे त्यांचे नॉर्मल असतात बऱ्याच प्रमाणामध्ये. म्हणजे हल्ली तिथेही चिंता आणि चिंतेमुळे येणारं डायबिटीस किंवा चिंतेमुळे येणाऱ्या गोष्टी ह्या आपण बघत असतो. पण ह्याचा नक्कीच फायदा होतो. तर इथे आपण बघताना आहार, विहार, म्हणजे त्या विहारामध्ये योग आणि योगाबरोबर व्यायामाची जोड, ह्या सगळ्यांचा आपण आता उहापोह करूया. म्हणजे ओबेसिटी काय, त्याचे कारण, त्याची सगळी लक्षणे आपण बघितली. तर जेव्हा मी पहिला जो श्लोक म्हटला, योगेन चित्तस्य पदेन वाचा, तर योगशास्त्र ह्याच्याबद्दल मी सांगते, पण त्याच्या आधी थोडा वेळ तुम्हाला आहाराबद्दल सांगते की आपण आहारामध्ये काय काय बदल करायला पाहिजेत. तर आहारामध्ये बघा की हल्ली आपण वेगवेगळे डाएट प्लॅन्स आपण वाचत असतो, बघत असतो, फॉलो करत असतो. त्याच्यामध्ये आपण कीटो डाएट करतो, आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे डाएट्स असतात, इंटरमिटंट फास्टिंग म्हणतो. तर त्या इंटरमिटंट फास्टिंगमध्ये कसं असतं की 16 आणि 8, किंवा त्या इंटरमिटंट फास्टिंगमध्ये अजून एक प्रकार असतो की 5/2. म्हणजे 16/8 म्हणजे काय, की तुम्ही जेवण केल्यानंतर दुसरं जेवण जे आहे ते 16 तासांनी घ्यायचं. आणि त्याच्यानंतरचं जे जेवण आहे ते जेवण तुम्ही त्याच्या पुढच्या 8 तासात, म्हणजे 8 तासांनी घ्यायचं असतं. आणि त्याच्यानंतर परत 16 तास फास्टिंग करायचं असतं. त्याच्यानंतरचा जो मी दुसरा प्रकार सांगितला 5/2, म्हणजे 5 दिवस तुम्ही तुमचं नॉर्मल डाएट, जे नॉर्मल तुमचं जेवण, आमटी, भात, भाजी, पोळी घेता ते खायचं असतं, ते जेवायचं असतं. आणि पुढचे 2 दिवस तुम्ही त्या जेवणामध्ये तुम्ही पूर्णपणे तुमच्या कॅलरी कंट्रोल करायचा असतो. म्हणजे अगदी 600-700, म्हणजे जवळजवळ अर्धपोटी म्हणा ना, असं तुम्ही जेवायचं असतं. आणि मग असं जर तुम्ही केलं, पण इथे परत ह्या गोष्टी महत्वाच्या असतात की आपण जेव्हा अशा डाएट प्लॅन फॉलो करतो, तेव्हा तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांना त्यांचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं असतं. कारण ह्याचे दुष्परिणाम सुद्धा आम्हाला खूप पेशंटमध्ये बघायला मिळाले, की त्यांनी व्हॉट्सअपवरती वाचून किंवा कुठेतरी कुठच्या तरी चॅटिंगमध्ये वाचून हे सगळ्या गोष्टी फॉलो केल्या. पण हे तुमच्या शरीराला योग्य आहे का? तुम्हाला कुठचे आजार आहेत? तुमचे बाकीचे ब्लड पॅरामीटर्स काय आहेत? हे सगळं जेव्हा डॉक्टर बघतो, तुमची प्रकृती तपासतो, की हे तुम्हाला योग्य आहे की नाही? हे बघून जर तुम्ही केलं तर तुमचं योग्य सुयोग्य रीतीने खाली येईल. कारण काय होतं, की आपण जेव्हा वजन कमी करण्यासाठी अशा या डाएट प्लॅनचा जेव्हा अवलंब करतो, तेव्हा आपल्या डोळ्यापुढे एकच असतं, की मला माझं वजन 80 किलो आहे आणि मला पुढच्या 2 महिन्यात 10 किलो वजन ड्रास्टिकली कमी करायचं आहे. पण असं ड्रास्टिकली कमी करताना आपण हा विचार करत नाही, की मी कुठच्या गोष्टी खायला पाहिजेत किंवा माझ्या शरीरासाठी काय योग्य आहे, मला कुठचा आजार आहे. आणि मग अशा व्यक्तींना जेव्हा आपल्याकडे येतात, आपल्या समोर येतात, तेव्हा त्यांच्या डोळ्याच्या खाली पूर्णपणे काळं झालेलं असतं. त्यांच्या चेहऱ्यावरची रया पूर्णपणे निघून गेलेली असते. पूर्णपणे त्यांचं तोंड असं अगदी चिमटून गेलेलं असतं. डोक्यावरचे केस असतात ते खूप मोठ्या प्रमाणात जातात. म्हणजे मुलींच्या बाबतीत तर माझ्याकडे हे असे खूप खूप जास्ती प्रमाणात मुली येतात, की मॅडम आम्ही वजन कमी करायला गेलो, पण माझ्या केसांचं, म्हणजे तिची आई सांगते की घरामध्ये इतके केस गळलेले असतात की केस केस निवडू का काय केर निवडू, इतके केस खाली गळून पडलेले असतात. म्हणजे आपल्यासाठी योग्य डाएट प्लॅन काय आहे हे सुद्धा तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन ठरवणं खूप गरजेचं आहे. कारण तुमचं वजन थायरॉइडमुळे वाढतंय, पीसीओडीमुळे वाढतंय, कशामुळे वाढतंय हे डॉक्टरना समजतं आणि डॉक्टर त्यानुसार तुम्हाला डाएट प्लॅन देतात.